मुंबईला गेला कशासाठी? पोट भरायला गेला. तिथं जातोय तो, पोहोचला. झोपडपट्टीमध्ये एक झोपडी बांधतोय, तिथं राहतोय. काम देता का, मला काम देता का? पण त्याला काम मिळत नसायचं आणि घरी जाताना त्याचा चेहरा मात्र खिन्न व्हायचा, कारण त्याला त्याच्या डोळ्यापुढे दिसायची त्याची लाडकी लेक, चिमुकली असणारी नाबदा, जी बापाची वाट पाहत असायची. तिला वाटायचं आता बाबा आल्यावर आपल्याला खाऊ घेऊन येईल, आपल्याला नवं कोणतं घेऊन येईल. पण भीमा यायचा, मान खाली घालीत चालत आलेला दिसायचा. त्याची बायको पाहायची, तिच्या लक्षात यायचं आपल्या मालकाला काम मिळालेले नाही. लेक धावत यायची आणि बाबाची ती मोकळी असलेली पिशवी चापायची, त्यात काहीच नसायचं. भीमा मात्र आतून पुरता गलबतून जायचा. त्याला वाटायचं आता काय करावं, प्रश्न पडायचा त्याच्या पुढं, पण इलाज नव्हता. अरे ही मुंबई सगळ्यांना सामावून घेते, पण मला का सामावून घेना? माझ्या कुटुंबाला का रोजगार मिळाला? या विचारात तो खिन्नपणे दुसऱ्या दिवशी पुन्हा काम शोधायला जायचा आणि शेवटी त्याला काम मिळालं. कामही कोणतं? जंगलामध्ये. जंगलामध्ये काय? दगड फोडायचं खाण होती, त्या खाणीत दगड फोडण्याचं काम त्या भीमाला मिळालं आणि अंगातली ताकद आता भीमा त्या दगडावरती मारत होता. पहारीने जोरदार खाव त्या दगडावरती घालायचा, दगड फोडायचा. त्या खाणीतलं काम त्याला मिळालं. संध्याकाळी घरी जाताना 2 रुपये त्याला मिळायचे. घरी जाताना शेवा काढाचा लाडू घेतला आणि घरी गेला. लेक धावत आली, लेकीला तो खाऊ दिला. लेक खुदकन हसली. जाताना थोडंफार किराणा घेऊन गेला होता. बायकोही सुखावली आणि आता दररोज त्याचं ते काम सुरू झालं. लगबगीने दररोज आपलं भाकर तुकडा घ्यायचा, त्या जंगलात जायचं, खाणीवरती त्या दगडावरती पहारीने जोरदार घाव घालायचा, घामाघूम होऊन काम करायचा. जाताना 2 रुपये मिळायचे. छान चाललेला होता संसार. पण अचानक एके दिवशी ती खाणच बंद पडली. खाण बंद पडली आणि त्या भीमाच्या काळजात धस्स झालं. आता काय करायचं? कुटुंबाला जगवायचं कसं? हा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाला. कारण त्याला फक्त त्याच्या डोळ्यापुढे दिसायची त्याची लाडकी नाबदा आणि वाट पाहणारी बायको. अरे यांचं काय करायचं? तो पुन्हा काम शोधण्यासाठी फिरायचा, पण काम मात्र मिळत नव्हतं. एके दिवशी असाच भल्या पहाटे काम शोधायला गेला. कुठेच काम मिळाले नाही. वैतागला आणि एका स्मशानभूमीच्या शेजारी असणारा जो ओढा होता तिथं त्याने आंघोळ केली आणि सहज रस्त्याने खिन्न मनाने जातोय. सहज स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या राखेकडे त्याचं लक्ष गेलं. ती राख पाहिली आणि म्हणला, अरे सुटला असेल एखादा बिचारा, संघर्षातून मोकळा झाला, गेला, बरं झालं. सहज खिन्न नजरेने त्या राखेकडे पाहिलं तर राखेत काहीतरी चमकलेलं दिसलं. काय असेल म्हणून कुतूहलाने त्या राखेच्या जवळ जातो. एका प्रेताची ती राख होती. त्या राखेत चमकणारी वस्तू त्याने बाहेर काढली तर ते सोन्याची अंगठी होती. पटकन त्याने ती घेतली, आपल्या मुठीमध्ये आवळली आणि ती घेऊन तो घरी गेला. आज त्याला आनंद झाला होता. ज्यावेळी डोंगर फोडायचा ना तेव्हा 2 रुपये मिळायचे आणि या स्मशानातल्या राखेमधून आज त्याला जी अंगठी मिळाली त्यातून त्याला 10 रुपये मिळाले होते आणि ठरवून टाकले त्याने आपला स्वतंत्र व्यवसाय. स्वतंत्र व्यवसाय काय? स्मशानभूमीत जायचं आणि जे प्रेत जळलेले आहेत त्यांची राख चाळायची आणि राख चाळण्याच्या नंतर त्यातून जे सोन्याचे कण निघतील, कोणाची नथनी निघायची, कोणाच्या कानातली बाळी निघायची, कोणाचं पैंजण मिळायचं, हे घ्यायचं, शहरात कुर्ल्याला जायचं, तिथं सोनाराकडे ते विकून टाकायचं. येणाऱ्या पैशामधून मग घरी तो बायकोला नवं लुगडं घेऊन जात होता, लेकीला नवीन कापड घेऊन जात होता, मिठाई घेऊन जात होता. व्यवस्थित चाललेलं त्या भीमाला आता शोध लागलेला होता की काही जी माणसं आहेत त्यांचं पेट जाळल्याच्या नंतर त्या जे हाडं आहेत त्या हाडामध्ये ते सोनं जातं. मग त्यानं काय करावं?
तो जायचा, ते प्रेताची हाडं बाहेर काढायचा, जवळ असणाऱ्या त्या साहित्याने ते हाडं कुटायचा आणि ते कुटल्यानंतर त्यातून जे सोन्याचे कण मिळायचे ते घ्यायचा. मस्त संसार चाललेला. आज या मुंबईमध्ये त्याचा संसार राखीमुळे चांगला चालू होता. त्याची बायको आणि ते लोकांना सांगायचे, माणूस मेला ना, त्या माणसानं किमान एखादा तोळाभर सोनं तरी आपल्या तोंडात त्याच्या टाकावं, म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतो. अरे इथं मोक्ष वगैरे काही नव्हता. इथं बोलत होत ते भीमाचं पोट बोलत होत. त्याचा तो उद्योग सुरू. सायंकाळ झाली, दिवस मावळतीला झोपला, अंधार पडला, लोक झोपले. ती पहार घ्यायची, उतर घ्यायचं, चाळा घ्यायचा आणि त्या स्मशानातल्या त्या रातीमधून चालत चालत जायचं आणि स्मशानात एखादी जळालेलं जे प्रेत आहे ते शोधायचं, त्याची राख घ्यायची, ती चाळायची, त्यातून सोन्याचं काही नाणी वगैरे काही मिळतील ते घ्यायचे, मोडायचे आणि संसार चालायचा. पण इकडं आता त्या गावामध्ये बोभाटा झाला. बोभाटा काय झाला? अरे स्मशानातले प्रेत ओढ्यापर्यंत यायला लागली. काही माणसांना पुरलं जायचं, त्यांच्या तोंडात काही आहे का ते पाहण्यासाठी तो भीमा ती प्रेत त्या पुरलेल्या जागेवरून उतरून काढायचा, ओढ्यापाशी आणायचा आणि अंगावर जी दाग दागिने दिसतील ती घेऊन तो विकायचा. गावात बोभाटा झाला की प्रेत कोणीतरी उकरतय, ओढ्यापर्यंत आणतय. पोलीस सुद्धा मागावर होते. त्या दिवशी आभाळ भरून आलेलं होतं. सर्वत्र अंधार सदृश्य वातावरण झालेलं. भीमाच्या बायकोच्या मनात त्या दिवशी धस्स लागतं. भीती वाटली होती तिला. तिनं नवऱ्याला सांगितलं, अहो स्मशानातलं काम नको, स्मशानातल्या त्या राखेतून आपल्याला आपला संसार फुलवायचा नाही धनी. एक काम करा, हे काम सोडून द्या. त्यावेळी भीमा तापतो आपल्या बायकोवरती, तिच्यावर खेकसतो, तिला म्हणतो, अगं खरी भूत काय त्या स्मशानात राहत नाही, खरी भूत या मुंबईमध्ये राहतात, या घरामध्ये राहतात. अरे या मुंबईनं मला काही नाही दिलं, पण त्या स्मशानातल्या राखेनं माझा संसार चाललाय, मी हे काम करणार. आणि बायकोला दरडावतो आणि आपलं साहित्य बरोबर घेऊन त्या स्मशानाच्या बाजूला जायला निघतो. कारण त्याला माहिती मिळाली होती शेजारच्या गावात एक सावकार मरण पावलेला आहे आणि त्याचं प्रेत स्मशानभूमीमध्ये पेरण्या पुरून ठेवलेलं आहे. तो तिकडे जायला निघतो. अचानक एक काळा साप सहसा त्याच्या पुढून निघून जातो. ते पाहिलं, मनात धस्स झालं. भीती त्याच्या मेंदूपासून पायापर्यंत गेली. आज न जाणो पण भीमाच्या मनामध्ये भीती होती. तो गेला, त्या स्मशानामध्ये जातोय. तिथं असणारी कुठं नवीन मडक पुरून ठेवलेलं आहे ते तो शोधत होता. पण आज मात्र त्याला ते मडक सापडत नव्हतं. अचानक आवाज झाला, कुणीतरी उतरतय. त्याच्या मनात भीती निर्माण झाली. अरे काहीतरी असलं पाहिजे, भूत भीतर नसेल ही भीती त्याच्या मनात आली. पण घाबरणारा नसणारा भीमा आज मात्र थोडासा घाबरलेला होता. दूरूनच त्याने पाहिलं 10-12 कोल्हे जे आहेत ते कोल्हे एका पाटावरती जी माती टाकलेली होती ती माती उकरत होते आणि त्याच्या लक्षात आलं इथंच त्या सावकाराला पुरलं असलं पाहिजे. भीमानं मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. धावत गेला. कमाण्याच्या सगळ्या बाजूने कोल्हे उकरतायत, माती उकरून ते मड बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि भीमानं डायरेक्ट त्या मड्याच्या त्या मातीवरतीच उडी घेतली. अचानक उडी घेतली. ती कोल्हे घाबरले. कोण आहे गड्या अचानक आलेला हा? भीमानं तिथाची दगड उचलली आणि जोर जोरात त्या कोल्ह्यांना मारायला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कोल्हे घाबरले, लांब गेले आणि मग भीमा द्वेषानं त्या प्रेतावरच्या असणारे दगड फेकून देतोय आणि जवळच्या पहाडीने तिथं उकरतोय. उकरत असताना एक कोल्हा धावत आला आणि त्याने त्या भीमाच्या मांडीचा लचका तोडला. रक्तबंबाळ झाला. भीमा विव्हळला. जवळ असणारी पहाड घेतली आणि त्या कोल्ह्याला जोरदार फटका लगावला.
फटका एवढा जोरात होताना तो कोल्हे करत तिथंच गतप्राण झाला. पण तो आपला बांधव मेलेला पाहिला, बाकीची कोल्हे पिसळली आणि चोबाजूने भीमावरती त्यांनी हल्ला करायला सुरुवात केली. पण भीमा मात्र भीमा सारखाच होता. हातातल्या पहाडीने त्या कोल्ह्यांवरती तुटून पडला. अरे कोल्हे यायचे, भीमा त्यांना त्या पहाडीने जोरदार ठोका मारायचा. फटका बसला की विवळत कडत तो कोल्हा बाजूला पडायचा आणि एखादा कोल्हा अचानक मागून यायचा आणि लचका तोडायचा. रक्तबंबाळ झालेला भीमा त्यांना शिव्या हसडायचा आणि पुन्हा जोरदार फटका लागवायचा. हे जवळपास अर्धा तास चालू होतं. पण शेवटी त्या कोल्ह्यांनी सुद्धा माघार घेतली आणि दूर लांब जाऊन बसले. रक्तबंबाळ झालेला भीमा आता ते मढ उकळतोय आणि शेवटी त्या सावकाराचा मृतदेह त्याला सापडला. त्यानं कवळीत घालून तो बाजूला घेतला आणि आता त्या जबड्यामध्ये काही ठेवलेलं आहे का म्हणून पाहायला लागला. परंतु त्यांनी कोल्हे केली आणि तिथून निघून गेले. त्या आवाजाने गावातले कुत्रे जागे झाले. कुत्र्यांनी भो भो करायला सुरुवात केली आणि कुत्र्यांच्या आवाजामुळे माणसं जागी झाली आणि एका म्हाताऱ्याने दुरूनच पाहिलं. अरे कोल्हे येताना दिसतायत. म्हातारं जोरात खेकासलं. अरे धावा धावा धावा, सावकाराच्या मढ्याला कोल्हे खातायत, चला चला चला. तो आवाज ऐकला आणि घरात झोपलेली जी माणसं येत काठ्या कुऱ्हाडी कंदील घेऊन बाहेर आली आणि धावत धावत त्या स्मशानाकडे जायला निघाली. आणि इकडे भीमा शोधतोय त्या मड्याच्या तोंडात काही आहे का. जबडा उघडायचा प्रयत्न करतोय पण जबड्याची दात खिळी बसली होती. दात खिळी बसली असल्यामुळे जबडा उघडता येईना. काय करावं भीमानं. जवळची असलेली पहाड त्या जबड्यामध्ये ठासली. त्यानं जबडा उघडला आणि मग आपली ही जी बोट आहे ती आतमध्ये घालून चापत होता. आतमध्ये त्याला 1 तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली. ती पटकन त्याने आपल्या खिशामध्ये लपवली. पुन्हा चापतोय तोंडामध्ये काही आहे का. परंतु त्याला तिकडून लोक धावत येताना दिसले. लोक तिकडून ओरडत होते. त्या लोकांचा आवाज ऐकला. भीमा घाबरला. आता इथून पळून गेलं पाहिजे आणि पळून जायचं म्हणून त्याने पटकन त्या जबड्यामध्ये घातलेली पहाड काढली. पण बोट काढायचा विसरला. बोट त्या जबड्यामध्ये बंद झाली. ताखीळ पुन्हा बसली. आता भीमा प्रयत्न करतोय मृतदेहाच्या जबड्यात अडकलेली बोट बाहेर काढायला. पण बोट मात्र बाहेर निघेना. भीमा त्या मुर्द्याला शिव्या देतोय. अरे सोड बघा. त्याला वाटलं अरे भूत भीत आहे का. पण अरे दाखी पक्की बसली होती. बोट काही निघत नव्हते. शेवटी जवळ असलेली पहाड त्या भीमाने त्या मढ्याच्या मस्तकावर जोरात मारली. जोरात मारल्याबरोबर तिचे दात जे आहेत ते त्याच्या बोटात शिरले आणि बोट तिथं कातरले गेले. तिकडून लोक धावत येत आहेत. भीमाच्या मनात आता प्रचंड भीती. अरे बाहेर पाऊस पडतोय पण त्या पावसामध्ये सुद्धा भीमा ओला चिंब झाला होता. त्याला माहिती होतं हे लोक एकतर आपल्याला ठार मारतील नाही तर पोलिसांच्या ताब्यात देतील. प्रयत्न करतोय. शेवटी पुन्हा पहाडच्या जबड्यात घातली. बोट बाहेर काढली पण बोट मात्र फक्त कातड्याला लोंबकळत होती. बोट तुटली होती. तशीच मोठ्याने आपल्या खिशात टाकली आणि धावत 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 घरी गेला आणि दरवाजावरती थाप मारली. ती ऐकली त्याच्या बायकोनं. पण आज ती जी थाप होती ना त्या थापेमध्ये तिला भीती जाणवली. दरवाजा उघडला आणि भीमाची अवस्था पाहिली. अरे तिचा तो नवरा रक्तबंबाळ झालेला, घामाघूम झालेला. तापाने अगदी तो फणफणलेला होता. त्याची ती अवस्था पाहून घरामध्ये नागदा घाबरली आणि रडारड सुरू झाली. शेजाऱ्यांनी भीमाला दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी बोट पाहिले आणि म्हणाले की बोट आता कापून काढावे लागतील आणि भीमाची ती जी बोट गेली ती कापून टाकली. भीमा दवाखान्यामध्ये ऍडमिट. अवस्था अत्यंत भयानक झालेली. फक्त बोटांकडे पाहत होता आणि एवढ्यात
एवढ्यात एक शेजारचा माणूस धावत आला, पेपर घेऊन आला आणि भीमाला सांगतो, भीमा आता काळजी करू नको, आता काळजी करू नको, खाण पुन्हा सुरू झाली, आता तुला खाणीत काम मिळेल. ती बातमी ऐकली आणि भीमानं फक्त आपल्या बोटांकडे पाहिलं, ज्या बोटानं त्यानं तो काळा पाषाण फोडला होताना, ज्या बोटानं त्यानं ती खाण फोडली होती, ती बोट आता पाहिली नव्हती. आता खाण फोडायची कशी, आता जगायचं कसं, असा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाला आणि डोळ्यातील आसवांना त्यानं मोकळी वाट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. या ठिकाणी गरीब माणसाचं हृदय द्रावक चित्रण अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पुढे रेखाटलेलं आहे. म्हणजे अण्णाभाऊंनी जो नायक मांडला ना, तो नायक वंचित घटकातला होता, तो नायक उपाशी असणारा होता, तो नायक झोपडपट्टीत राहणारा होता, तो नायक विषमतेखाली जगला गेलेला होता. हे सर्व अण्णांच्या चरित्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. या स्मशानातील सोने या धड्यामधून मग अण्णाभाऊ आम्हाला शिकवण काय देतात? अण्णाभाऊ म्हणतात, कोणतंही काम असेल ते प्रामाणिकपणे करा, निष्ठेने करा. कोणताही यशासाठी मित्रांनो शॉर्टकट नसतो. विमानात जगण्यासाठी शॉर्टकट शोधायला गेला, पण शेवटी त्याच्या आयुष्याची बर्बादी झाली. हे अण्णाभाऊंना या ठिकाणी सांगायचं.